हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण बनवूया कोळंबी. कोळंबीला प्रॉन्स किंवा झिंगा असे म्हणतात. इथे मी हाफ KG कोळंबी घेतली आहे. मी तिला छान अशी साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर आपण आता त्याला मॅरिनेट करूया. मॅरिनेट करण्यासाठी मी इथे अद्रक लसूण पेस्ट, हळद, मीठ आणि लेमन ज्यूस घेतला आहे. त्यामध्ये थोडं मीठ ॲड करून आणि थोडेसे ऑइल पण ॲड केले आहे. आता चला तर आपण हे हाफ आवरसाठी मॅरिनेट करूया. आता मी इथे ते हाफ आवरसाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवले आहे. चला तर आता आपण बघूया कोळंबी फ्रायसाठी आपल्याला काय पाहिजे. इथे मी चिंच घेतली आहे. चिंचचा रस त्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. इथे मी खडे मसाले, 2 टोमॅटो, 1 कांदा, 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. चला तर आपण एक पॅन घेऊया. पॅनमध्ये ऑइल ॲड करूया. साधारण 2 ते 3 चमचे ऑइल आपल्याला पाहिजे. तेल छान कडक झाले की त्यामध्ये आपण चला तर आता आपल्या कोळंबीला शॅडो फ्राय करून घेऊयात. आता मी त्या ऑइलमध्ये गरम झाले की आपली कोळंबी टाकून घेऊन छान असं 3 ते 4 मिनिट त्याला शॅडो फ्राय करून घेऊयात. 3 ते 4 मिनिट आपण त्याला छान असं फ्राय करून घेऊयात. आता आपण त्याच ऑइलमध्ये कांदा, टोमॅटो, 3-4 हिरव्या मिरच्या आणि खडे मसाले आणि कोथिंबीर टाकून छान असं फ्राय करून घेऊयात. आपली इथे फ्राय केलेली कोळंबी छान अशी दिसत आहे. कांदा, टोमॅटो छान असं फ्राय झाले की आपण त्यामध्ये ॲड करूया. चला तर आता आपण ॲड करूया मीठ. नंतर थोडं 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकून मी छान असं फ्राय करून घेतलं आहे. आता आपण ॲड करूया मसाले. मसाल्यामध्ये लाल तिखट, धनेपूड, काळा मसाला, गरम मसाला हे सर्व मी ॲड करून चिंचेचं पाणी जे मी भिजायला घातलं होतं त्याचे पाणी त्यामध्ये ॲड करूयात. छान असं त्याला मिक्स करून घेऊया. छान अशी आपली ग्रेव्ही दिसत आहे. आपल्याला जर आणखी थोडी पातळ पाहिजे असेल तर आपण त्यामध्ये आपलं गरम पाणी थोडे ॲड करू शकतो. मला थोडी थिकच ग्रेव्ही आवडते त्यामुळे मी पाणी ॲड करत नाही आहे. आता आपण फ्राय केलेली आपली कोळंबी त्यामध्ये ॲड करूयात. ऑलरेडी आपण आपली कोळंबी फ्राय केली आहे, शॅडो फ्राय, त्यामुळे जास्त वेळ आपल्याला हे काही शिजून घ्यायचं नाही आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिट पुरेसे झाले. छान असा वास येत आहे आपल्या कोळंबी फ्रायचा. आता आपण लास्टला ॲड करूया थोडासा गरम मसाला. इझी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.